Good morning student. In last lecture we learn about the concept of liberalization, element of liberalization, advantages and disadvantages of liberalization. In today's lecture we learn about the concept of privatization, element of privatization and advantages and disadvantages of privatization. So we start with first concept of privatization. So the privatization involves the selling state-owned asset to the private sector. Privatization refers to the process wherein there is a reduce the investment of the state or the public sector in the economic activities and increase in the role of private sector. In the 1980s and 1990s, the UK privatized many previously state-owned industries such as British Petroleum, British Telecom, British Airways, electricity companies, gas companies. In India, the concept of privatization gained importance especially in the post-reform period since 1991. या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेटायझेशन ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी सांगितली तर प्रायव्हेटायझेशन म्हणजेच काय तर एखादी जी काय स्टेट ओन असेट असेल किंवा स्टेट ओन कंपनी असेल ती प्रायव्हेट सेक्टरला ज्यावेळेला सेल केली जाते त्याला आपण त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात प्रायव्हेटायझेशन म्हणजेच काय तर जे काही स्टेट ओन कंपनीज असतील किंवा पब्लिक सेक्टरमधल्या जे काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असतील त्याचं सेलिंग हे त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरला केलं जातं किंवा त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट ही कमी करून त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यालाच आपण त्या ठिकाणी कॉन्सेप्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी ज्या काही गव्हर्नमेंट कंपनीज असतील किंवा पब्लिक सेक्टर ज्या काही कंपनीज असतील त्यांचं त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीजमध्ये कन्व्हर्जन करणं किंवा त्यांचं प्रायव्हेट सेक्टरला त्या ठिकाणी सेल करणं, पब्लिक सेक्टर कंपनीचं प्रायव्हेट सेक्टरला त्या ठिकाणी सेलिंग करणं किंवा जे काही पब्लिक सेक्टर असेट्स असतील त्याचं प्रायव्हेट सेक्टरला त्या ठिकाणी सेल करणं त्यालाच आपण त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन असं म्हटलं जातं. मग आपण यूकेमध्ये जर बघितलं तर यूकेमध्ये 1980 आणि 1990 या काळात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन आपल्याला झालेलं दिसून येतं. मग त्या ठिकाणी स्पेसिफिक इंडस्ट्रीज आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत. तर कोणकोणत्या इंडस्ट्रीज आहेत तर फर्स्ट आपल्याला दिली आहे ब्रिटिश पेट्रोलियम, त्याच्यानंतर ब्रिटिश टेलिकॉम, ब्रिटिश एअरवेज असेल, इलेक्ट्रिसिटी कंपनीज असतील किंवा गॅस कंपनीज असतील यासारख्या ज्या काही कंपनीज होत्या ज्या काही स्टेट ओन कंपनीज होत्या त्याचं त्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये कन्व्हर्जन किंवा सेलिंग आपल्याला 1980s 1990 या काळामध्ये यूकेमध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. परंतु जर आपण इंडियामध्ये बघितलं तर इंडियामध्ये प्रायव्हेटायझेशन कधीपासून सुरू झालं तर ज्या वेळेला त्या ठिकाणी पोस्ट रिफॉर्म पिरियड हा 1991 पासून चालू झाला तेव्हापासून आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन व्हायला सुरुवात झाली आपल्याला दिसून येते. मग त्याचे काही इलेमेंट आपल्या ठिकाणी दोन मेन इलेमेंट आपल्याला दिलेले आहेत प्रायव्हेटायझेशन. मग ते दोन इलेमेंट कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज डी रिझर्वेशन ऑफ पब्लिक सेक्टर. Indian Policy Resolution 1991 announced a number of important steps with the regard to the public sector. Industries that are reserved for the public sector was reduced from the 17 to the 8 industries. At present, there are only 3 industries reserved for the public sector, which include atomic energy, railway, and third is specified minerals. Following the de-reservation of public sector reserve area, a number of local and foreign companies received approval for the entry into the energy and telecommunication sector. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इलेमेंट दिलं आहे तो म्हणजेच डी रिझर्वेशन ऑफ पब्लिक सेक्टर. तर डी रिझर्वेशन ऑफ पब्लिक सेक्टर म्हणजेच काय तर ज्या वेळेला इंडियामध्ये ठिकाणी आपल्याला पॉलिसी रिझोल्युशन 1991 ज्या वेळेला ॲक्सेप्ट झालं तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब्लिक सेक्टरबद्दल वेगळ्या इम्पॉर्टंट स्टेप्स त्या ठिकाणी आपल्याला घेण्यात आल्या. मग त्यामध्ये फर्स्ट स्टेप होती ती म्हणजेच जे काही पब्लिक सेक्टरसाठी जे काही इंडस्ट्रीज त्या ठिकाणी रिझर्व केलेल्या होत्या त्या 17 इंडस्ट्रीज त्या ठिकाणी आपल्याला रिझर्व केलेल्या पहिल्या सुरुवातीला दिसून येतात. परंतु ज्यावेळेला 1991मध्ये ठिकाणी प्रायव्हेटायझेशनची सुरुवात झाली त्यावेळेला त्या 17 इंडस्ट्रीजवरून त्या ठिकाणी 8 इंडस्ट्रीवरती आपल्याला कमी करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे 17वरून त्या ठिकाणी 8 इंडस्ट्री फक्त त्या ठिकाणी पब्लिक सेक्टरसाठी रिझर्व केलेल्या दिसून येतात. परंतु सध्या जर बघितलं ॲट प्रेझेंट आपण जर बघितलं तर फक्त त्या ठिकाणी 3 इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या फक्त पब्लिक सेक्टरसाठी त्या ठिकाणी आपल्याला रिझर्व असलेल्या दिसून येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी, सेकंड आहे ती रेल्वे अँड थर्ड इज स्पेसिफाईड मिनरल्स. या पद्धतीच्या फक्त 3 इंडस्ट्रीज त्या ठिकाणी पब्लिक सेक्टरसाठी ठिकाणी आपल्याला रिझर्व केलेले दिसून येतात. बाकीच्या ज्या काही इंडस्ट्रीज होत्या त्याचं डी रिझर्वेशन आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि अशा पद्धतीचं जे काही पब्लिक सेक्टर रिझर्व एरियाचं डी रिझर्वेशन करण्यात आलं म्हणजे पब्लिक सेक्टरला रिझर्व न ठेवता ते सर्वांसाठी ओपन करण्यात आलं. तेव्हा काय झालं तर ज्या काही लोकल किंवा फॉरेन कंपनीज होत्या त्यांना ठिकाणी आपल्याला एनर्जी असेल किंवा टेलिकम्युनिकेशन सेक्टर असेल अशा प्रकारच्या ज्या काही इंडस्ट्रीज असतील त्याच्यासाठी अप्रुव्हल देण्यात आलं व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या इंडस्ट्रीजचं त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रायव्हेट सेक्टरसाठी ज्या काही इंडस्ट्रीज त्या ठिकाणी रिझर्व करण्यात आल्या होत्या त्या प्रायव्हेटायझेशन सुरू झाल्याच्या नंतर
त्या ठिकाणी ते रिझर्वेशन कमी करून पब्लिक सेक्टरसाठी रिझर्व करून ठेवलेल्या इंडस्ट्रीजचं रिझर्वेशन कमी करून त्या ठिकाणी आपल्याला त्या इंडस्ट्रीज पब्लिक सेक्टरसाठी आपल्याला ओपन केलेल्या दिसून येतात, प्रायव्हेट सेक्टरसाठी आपल्याला ओपन केलेले दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रायव्हेटायझेशन हे मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतं. So next is disinvestment of public sector. The term disinvestment is opposite of the term investment. Investment is acquisitions of the earning asset with the help of the money. For example, if the bonds are purchased or the share of company are purchased by the spending of money is known as investment. In the case of disinvestment, an earning asset is converted into the liquid cash. Here we shall use the term disinvestment in the special sense. By disinvestment, we mean sale of the share public sector undertakings by the government. The share of government companies held by the government are earning assets of the disposal of the government. If these shares are sold to get cash, then earning assets are converted into cash. So it refers to the disinvestment. नेक्स्ट आपल्याला एलिमेंट दिला आहे तो म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ पब्लिक सेक्टर. तर डिसइन्व्हेस्टमेंट ही त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी अपोजिट टर्म असलेली दिसून येते. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपण एखाद्या अर्निंग असेटमध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतो किंवा पैशाच्या मदतीने अर्निंग असेट ज्या वेळेला आपण खरेदी करत असतो की ॲक्वेजिशन त्याचं करत असतो त्यालाच आपण इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्या कंपनीचे बॉन्ड्स असतील किंवा शेअर्स असतील हे आपण पैसे देऊन पैसे खर्च करून त्यावेळेला खरेदी करत असतो त्यालाच आपण इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. तर डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर अशा प्रकारचे जे काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या ज्या काही अर्निंग असेट्स असतील म्हणजेच एखाद्या कंपनीचे शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील, हे आपण जे खरेदी केलेले शेअर्स असतील ते ज्या वेळेला आपण सेल करतो दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या कंपनीला ज्या वेळेला आपण सेल करतो त्यालाच आपण डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याकडे असणारे जे काही अर्निंग असेट्स असतील त्याचं आपण कन्व्हर्जन हे लिक्विड कॅशमध्ये आपण करत असतो त्यालाच आपण त्या ठिकाणी डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला पब्लिक सेक्टरमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे जे काही शेअर्स त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे होते त्याचं त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरला ठिकाणी आपल्याला सेल केलेलं आपल्याला दिसून येतं त्यालाच आपण त्या ठिकाणी डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ पब्लिक सेक्टर असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की गव्हर्नमेंटकडे जे काही गव्हर्नमेंट कंपनीचे असतील किंवा पब्लिक सेक्टर कंपनीज असतील त्यांचे जे काही शेअर होते ते त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची अर्निंग असेट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि अशा प्रकारची जी काही अर्निंग असेट होती किंवा म्हणजेच त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कंपनीचे जे काही शेअर होते ते त्या ठिकाणी कॅशमध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं किंवा त्याचं ते शेअर जे आहेत त्याचं कन्व्हर्जन ज्यावेळेला कॅशमध्ये करण्यात आलं, सेल करण्यात आले त्यावेळेला त्याचं कन्व्हर्जन हे कॅशमध्ये करण्यात आलं त्याला आपण त्या ठिकाणी डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ पब्लिक सेक्टर म्हणजेच काय, तर पब्लिक सेक्टरमधले जे काही शेअर होते गव्हर्नमेंटकडे त्याचं सेलिंग हे त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरला करण्यात आलं. म्हणजेच पब्लिक सेक्टरचे जे काही अर्निंग असेट्स होते त्याचं सेलिंग हे त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरसाठी करून त्याचं कन्व्हर्जन हे कॅशमध्ये गव्हर्नमेंटकडून करण्यात आलं त्यालाच आपण त्या ठिकाणी डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. Disinvestment of public sector undertaking is one of the policy measures adopted by the Government of India for the providing the financial discipline and improve the performance of this sector is turned in the new economic policies of 1991. The aim of disinvestment policies are as follows. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की गव्हर्नमेंटकडून त्या ठिकाणी डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग हे का करण्यात आलं किंवा ही पॉलिसी त्या ठिकाणी का ॲडॉप्ट करण्यात आली, तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही फिनान्शियल डिसिप्लिन आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी असेल किंवा पब्लिक सेक्टरचे जे काही ऑर्गनायझेशन असतील किंवा त्या काही सेक्टरमधले जे काही कंपनीज असतील त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी ठिकाणी आपल्याला न्यू इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ 1991 नुसार त्या ठिकाणी आपल्याला डिसइन्व्हेस्टमेंट हे केलेलं दिसून येतं. मग या ठिकाणी डिसइन्व्हेस्टमेंट करण्याचं एम काय होतं, तर ते काही एम या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग त्याचं एम काय काय होते ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज राईज द रिसोर्सेस टू मीट द फिस्कल डिफिसिट. म्हणजे त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला एम सांगितलं आहे की जे काही फिस्कल डिफिसिट्स असतील म्हणजेच आर्थिक तुटवडा असेल तो भरून काढण्यासाठी वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस जे आहेत त्या ठिकाणी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग हे करण्यात आलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज टू एनकरेज वायडर पब्लिक पार्टिसिपेशन इन्क्लुडिंग दॅट ऑफ वर्कर्स. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला एम सांगितलं की त्या ठिकाणी जे काही पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज असतील त्यामध्ये त्या ठिकाणी पब्लिक पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी म्हणजेच त्या ठिकाणी वर्कर्स असतील किंवा इतर जे काही पब्लिक पार्टिसिपेशन असेल ते त्या सेक्टरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी त्याला एनकरेज करण्यासाठी ठिकाणी आपल्याला पब्लिक सेक्टरमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट करण्यात आलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज टू ओव्हरकम द करप्शन्स इन PSUs. म्हणजेच त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर युनिटमध्ये जे काही किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये जे काही त्या ठिकाणी करप्शन चालू होतं ते करप्शन कमी करण्यासाठी किंवा ते कुठेतरी त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल आणण्यासाठी ठिकाणी आपल्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये आपल्याला डिसइन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला दिसून येते.
नेक्स्ट इज टू प्रोव्हाइड अ गुड सर्व्हिस टू कस्टमर. म्हणजेच त्या ठिकाणी आपले कस्टमर्स असतील किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे जे काही कस्टमर्स असतील त्यांना चांगल्या पद्धतीची गुड्स किंवा सर्व्हिसेस त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करण्यासाठी ठिकाणी आपल्याला डिसइन्व्हेस्टमेंट आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज टू ओव्हरकम अ प्रॉब्लेम ऑफ पॉलिटिकल इंटरफेस. म्हणजेच त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये जे काही पॉलिटिकल इंटरफेस असते त्याचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी ओव्हरकम करण्यासाठी, ते प्रॉब्लेम कुठेतरी कमी करण्यासाठी किंवा ते रिड्यूस करण्यासाठी ते काही आपल्याला पब्लिक सेक्टरमधले डिसइन्व्हेस्टमेंट आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज टू अनेबल द गव्हर्नमेंट टू कॉन्सन्ट्रेट ऑन द सोशल डेव्हलपमेंट. म्हणजे नेक्स्ट आपल्याला एम दिलं आहे ते म्हणजेच त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी सोशल डेव्हलपमेंटकडे जास्तीत जास्त फोकस करता यावा यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलेली दिसून येते. म्हणजे जर त्या ठिकाणी पब्लिक सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचं पार्टिसिपेशन असेल तर त्याकडे देखील गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणात फोकस देणं गरजेचं होतं. परंतु जर त्या ठिकाणी डिसइन्व्हेस्टमेंट करून त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरला परमिशन दिली तर त्यामध्ये फोकस न करता गव्हर्नमेंट फक्त हे त्या ठिकाणी आपल्याला सोशल डेव्हलपमेंटकडे जास्तीत जास्त फोकस देऊ शकेल. अशा पद्धतीची वेगवेगळी एम त्या ठिकाणी समोर ठेवून त्या ठिकाणी आपल्याला डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी ही इंडियाने ॲडॉप्ट केलेली आपल्याला दिसून येते व त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये प्रायव्हेटायझेशन हे झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दोन इलिमेंट दिलेले आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की प्रायव्हेटायझेशन हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट त्या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रायव्हेटायझेशन दिले आहेत. म्हणजे प्रायव्हेटायझेशनचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is improve efficiency. The main argument of the privatization is that the private companies have to profit incentive to cut cost and to be more efficient. If you work for the government run industry, managers do not usually share in any profit. However, the private firm is interested in making profit and so it is more likely to cut cost and be efficient. Since the privatization, companies such as BT and British Airways have shown the degrees of improved efficiency and higher profitability. या ठिकाणी फर्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले तो म्हणजेच इम्प्रूव्ड इफिशियन्सी. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला एखादी कंपनी ही त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन करण्यात आले किंवा प्रायव्हेट कंपनी ज्यावेळेला रन केली जाते तेव्हा त्याचं मेन एम असतं ते म्हणजेच प्रॉफिट कमवणं हे त्या ठिकाणी आपल्याला मोठं महत्त्वाचं एम त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. म्हणजेच प्रत्येक प्रायव्हेट कंपनी ही त्या ठिकाणी प्रॉफिट इन्सेंटिव्ह असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे प्रॉफिट कमवण्यासाठी प्रत्येक कंपनी ही आपल्याला कॉस्ट कट कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर आपल्याला आपली इफिशियन्सी कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की आपण जर एखाद्या गव्हर्नमेंट रन इंडस्ट्रीमध्ये काम करत असू तर त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा मॅनेजरला कोणत्याही प्रकारचं प्रॉफिटमध्ये शेअर त्या ठिकाणी असलेला दिसून येत नाही. परंतु जर आपण त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये जर वर्क करत असू तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मेकिंग केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवायचा असतो. त्यामुळे प्रायव्हेट कंपनी ही त्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट जी आहे ती कशा पद्धतीने कट करता येईल, त्याचबरोबर आपली इफिशियन्सी कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल सांगितलं ते म्हणजेच ज्यावेळेला BT म्हणजेच ब्रिटिश टेलिकॉम आणि ब्रिटिश एअरवेज या कंपनीचं ज्यावेळेला प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं तेव्हा त्या कंपनीची मोठ्या प्रमाणात आपल्याला इफिशियन्सी ही वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर प्रॉफिटेबिलिटी देखील अगदी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. अशा पद्धतीचे ॲडव्हान्टेजेस हे ठिकाणी आपल्याला प्रायव्हेटायझेशनचे झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज लॅक ऑफ पॉलिटिकल इंटरफिरन्स. इट इज आर्ग्यूड गव्हर्नमेंट मेक पुअर इकॉनॉमिक मॅनेजर. They are motivated by the political pressures rather than the sound economy and business scenes. For example, the state enterprise may employ the surplus workers which is inefficient. The government may be reluctant to get rid of the worker because of the negative publicity involved in the job losses. Therefore, the state-owned enterprise often employ too many workers, increasing inefficiency. Private firms do not have to borne down by the political pressures, so they hire the efficient workforce, resulting in a greater profit for the company. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आपल्याला दिले तो म्हणजेच लॅक ऑफ पॉलिटिकल इंटरफेस. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट फर्ममध्ये किंवा पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल इंटरफेस आपल्याला असलेला दिसून येतो. परंतु ज्या वेळेला त्या इंडस्ट्रीचं प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं किंवा त्या कंपनीचं ज्यावेळेला प्रायव्हेटायझेशन केलं गेलं त्यावेळेला आपल्याला मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल इंटरफेस आहे तो आपल्याला कुठेतरी कमी झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पॉलिटिकल इंटरफेस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला इनइफिशियंट वर्कर जे आहे त्याचा हायर आपल्याला केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही
जॉब लॉसेसची निगेटिव्ह पब्लिसिटी केली गेली होती, त्याच्या माध्यमातून त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये किंवा पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला इनइफिशियंट वर्कर हायर केलेले आपल्याला दिसून येतात आणि ते सर्व वर्कर हे पॉलिटिकल प्रेशरवरती आपल्याला काम करताना दिसून येतात. म्हणजे जर एखादा इकॉनॉमिक मॅनेजर त्या ठिकाणी सिलेक्ट केला असेल तर तो त्या ठिकाणी इकॉनॉमिक कंडिशन्सवरती किंवा बिझनेस सीन्सवरती लक्ष न देता फक्त पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या ठिकाणी आपल्याला काम करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इनइफिशियन्सी त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. परंतु प्रायव्हेट सेक्टरचा जर आपण विचार केला तर प्रायव्हेट सेक्टर किंवा प्रायव्हेट फर्म जे आहेत ते आपल्याला कोणत्याही प्रकारे पॉलिटिकल प्रेशर त्या ठिकाणी असलेला दिसून येत नाही. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर फर्म असतील किंवा प्रायव्हेट फर्म असतील ह्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इफिशियंट वर्कफोर्स हा ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करताना किंवा हायर करताना आपल्याला दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट हा कंपनीला कशा पद्धतीने होईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. अशा पद्धतीने थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला पॉलिटिकल इंटरफेस जो होता पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीजमध्ये तो कुठेतरी प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून कमी झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. The privatizations helps more people to find a better job opportunities. Some employees who suffer the problem of unemployment start getting a job in private sector. म्हणजे जर नेक्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले तर म्हणजेच एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. म्हणजे ज्या वेळेला प्रायव्हेटायझेशन झालं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांसाठी जॉब अपॉर्च्युनिटीज ह्या चांगल्या जॉब अपॉर्च्युनिटीज तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे ज्या व्यक्ती त्या ठिकाणी जॉब प्रॉब्लेमसाठी किंवा एम्प्लॉईजसाठी त्या ठिकाणी सफर करत होते, अनएम्प्लॉयमेंटसाठी त्या ठिकाणी अनएम्प्लॉईड होते, त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात जॉब त्या ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशनमुळे तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. Next is shareholders benefit. Some of the limitations of the public sector undertaking like bureaucratic hurdles, corruptions, etc. can go away. The private sector tend to become more efficient and start making a more profit, thereby benefiting the shareholder in the long run. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले तर म्हणजेच शेअर होल्डर बेनिफिट्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज रन करत होतो किंवा पब्लिक सेक्टरमध्ये ज्यावेळेला इंडस्ट्री रन केली गेली त्यावेळेला आपल्याला मोठ्या प्रमाणात लिमिटेशन्स त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात. मग त्या ठिकाणी ब्युरोक्रेटिक हर्डल्स असतील, त्याचबरोबर करप्शन्स असतील, यासारखे मोठ्या प्रमाणात लिमिटेशन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. परंतु ज्यावेळेला प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं त्यावेळेला अशा प्रकारचे जे काही लिमिटेशन्स होते त्या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह झालेले दिसून येतात. आणि प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज जे आहेत ते इफिशियंट झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रॉफिट हे त्या ठिकाणी कमवताना दिसून येतात. आणि ते जे काही प्रॉफिट जे आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही कंपनीचे शेअर होल्डर असतील त्यांना मोठ्या प्रमाणात लाँग रनसाठी बेनिफिट आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी कंपनीची इफिशियन्सी वाढल्यामुळे त्या ठिकाणी कंपनीचं प्रॉफिट वाढल्यामुळे प्रायव्हेटायझेशनमुळे त्या ठिकाणी आपल्या कंपनीचे जे काही शेअर होल्डर असतील त्यांना लाँग टर्मसाठी आपल्याला बेनिफिट झालेला आपल्याला दिसून येतो. Next is increased competition resulting into the quality improvement. Obtain the privatizations of the state-owned monopolistic occurs alongside the deregulation policies to allow more firms to enter the industries and increase the competitiveness of the market. It is increase the competitions that can be greatest support to improvement in efficiency. For example, there is now more competition in the telecom and distributions of the gas and electricity. म्हणजे सर नेक्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले तर म्हणजेच इन्क्रीज कॉम्पिटिशन रिझल्टिंग इन टू द क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की प्रायव्हेटायझेशनमुळे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आपल्या ठिकाणी फर्म ह्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी पब्लिक सेक्टरचा त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फर्मला त्या ठिकाणी आपल्याला परमिशन दिलेली किंवा वेगळ्या कंपनीजला त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये एंट्री करण्याची परमिशन आपल्याला मिळालेली दिसून येते. त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला कॉम्पिटिशन ही त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली दिसून येते आणि प्रत्येक कंपनी ही त्या ठिकाणी आपली इफिशियन्सी कशा पद्धतीने वाढवता येईल त्याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्यामुळे मार्केट कॉम्पिटिशन जी होती पूर्वी जी काही पब्लिक सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन होती त्याच्यापेक्षा प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला कॉम्पिटिशन ही निर्माण झालेली दिसून येते आणि प्रत्येक फर्म ही त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टॉप राहण्यासाठी आपल्याला प्रोडक्टची क्वालिटी कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करता येईल, आपल्या सर्व्हिसची क्वालिटी कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्या ठिकाणी पूर्वीपेक्षा आता जर पाहिलं तर आपल्याला टेलिकॉममध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन निर्माण झालेली दिसून येते. त्याचबरोबर गॅस डिस्ट्रीब्युशन असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, यासारख्या कंपनीजमध्ये किंवा यासारख्या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ठिकाणी कॉम्पिटिशन ही निर्माण झालेली दिसून येते. त्यामुळे प्रत्येक कंपनीकडून त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त बेटर क्वालिटी कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल, बेटर क्वालिटी प्रोडक्ट असतील किंवा सर्व्हिसेस असतील या कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. Next is government will raise the revenue from the sales.
Selling the state-owned asset to private sector raised the sufficient sum of the UK government in 1980s. The Indian government has also raised the sufficient revenue from the sales of its stake in the public sector. However, this is one of the benefit. It is also means we lost out the future dividends of the profit in the public companies. म्हणजे नेक्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले तो म्हणजेच गव्हर्नमेंट विल राईज द रेव्हेन्यू फ्रॉम द सेल्स. म्हणजे ज्या वेळेला गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज असतील किंवा जे काही पब्लिक सेक्टर असेट्स असतील त्याचा सेल ज्या वेळेला प्रायव्हेट सेक्टरमध्ये केलं गेलं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात आपल्याला रेव्हेन्यू हा जनरेट झालेला दिसून येतो. म्हणजेच 1980मध्ये ज्या वेळेला UK गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज असतील किंवा पब्लिक सेक्टर जे काही असेट्स असतील त्या ज्या वेळेला प्रायव्हेट सेक्टरला सेल केल्या त्यावेळेला मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट झालेला दिसून येतो. त्याचबरोबर ज्यावेळेला इंडियन गव्हर्नमेंटने ज्या काही पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीजमधले त्याचे स्टेक्स होते ते ज्या वेळेला प्रायव्हेट सेक्टरला सेल केले त्यावेळेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू हा जनरेट झालेला दिसून येतो. हा देखील त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिट झालेला दिसून येतो. परंतु त्यानुसार आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की फ्युचरमध्ये जे काही आपल्याला त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर कंपनीजकडून जो काही डिव्हिडंड आपल्याला प्रॉफिटमधून जो काही डिव्हिडंड मिळणार आहे तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटला लॉस झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु वन टाईम त्या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू हा त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे ॲडव्हान्टेजेस हे त्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेटायझेशनचे झालेले दिसून येतात. त्या ठिकाणी आपल्याला काही डिसॲडव्हान्टेजेस देखील प्रायव्हेटायझेशनचे दिलेले आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज नॅचरल मोनोपोली. द नॅचरल मोनोपोली ऑकर व्हेन द मोस्ट इफिशियंट नंबर्स ऑफ द फर्म इन एन इंडस्ट्री इज वन. फॉर एक्झाम्पल टॅप वॉटर वॉज व्हेरी सिग्निफिकंट फिक्स कॉस्ट. देअरफॉर देअर इज नो स्कोप फॉर हॅव्हिंग कॉम्पिटिशन अमॉंग सेव्हरल फर्म. Therefore, in this case, the privatization will just create a private monopoly which might seek to set a higher price which exploit the consumer. Therefore, it is better to have a public monopoly rather than the private monopoly which can exploit the customers. म्हणजे ज्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिले आहे तो म्हणजेच नॅचरल मोनोपोली. म्हणजे जर समजा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी नंबर ऑफ फर्म्स कमी असतील किंवा एकच फर्म त्या ठिकाणी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये असेल तर ती त्या ठिकाणी त्या फर्मची मोनोपोली मार्केटमध्ये आपल्याला निर्माण होणं हे नॅचरल आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगितलं की टॅप वॉटर हे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी फिक्स कॉस्ट त्या ठिकाणी असलेली दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अगदी सेव्हरल फर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये अगदी कमी असलेला दिसून येतो. म्हणजे अगदी कमी प्रमाणात त्या ठिकाणी फर्म असल्यामुळे कॉम्पिटिशन ही देखील त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशनसाठी स्कोप देखील आपल्याला ठिकाणी कमी असलेला दिसून येतो. त्यामुळे प्रायव्हेटायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रायव्हेट मोनोपोली ही त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसून येते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोनोपोली निर्माण झाल्यामुळे एखाद्या फर्मची त्या ठिकाणी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मोनोपोली निर्माण झाल्यामुळे त्या इंडस्ट्रीच्या प्रोडक्ट असतील त्या प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. म्हणजे त्या प्रोडक्टची प्राईस ही हायर प्राईस त्या ठिकाणी त्या फर्मच्या माध्यमातून आपल्याला सेट केलेली आपल्याला दिसून येते आणि त्याचा इफेक्ट हा कस्टमरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेट सेक्टरपेक्षा त्या ठिकाणी आपल्याला पब्लिक सेक्टरची मोनोपोली असलेली त्या ठिकाणी आपल्याला चांगली त्या ठिकाणी आपल्याला योग्य असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला नॅचरल मोनोपोली ही त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशनमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. Next is public interest. There are many industries which perform an important public services. For example, healthcare, education, public transport. In these industries, the profit motive should not be the primary objective of the firm and the industry. For example, in the case of healthcare, it is pure privatizing healthcare should be the main greater priority is given to the profit rather than the patient care. नेक्स्ट आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिले तो म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट. म्हणजे ज्या ठिकाणी लक्षात येईल की काही पब्लिक सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत त्या आपल्याला प्रायव्हेट सेक्टरकडून त्या ठिकाणी रन केलेले आपल्याला दिसून येतात. मग त्या ठिकाणी हेल्थकेअर असेल, एज्युकेशन असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल यासारखे इंडस्ट्रीज आपल्याला रन करताना त्या ठिकाणी आपल्याला मेन ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मोटिव्ह न ठेवता त्या ठिकाणी आपल्याला पब्लिक इंटरेस्ट काय काय आहे त्याचबरोबर पब्लिकला आपण कशा पद्धतीने योग्यरित्या सर्व्हिस प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपण फोकस केला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बेसिक मोटिव्ह किंवा आपल्या प्रॉफिट मोटिव्ह हा त्या ठिकाणी आपल्याला प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला ठेवताना दिसून येते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर हेल्थकेअरमध्ये एखादी प्रायव्हेट कंपनी असेल तर किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीजने त्या ठिकाणी हेल्थकेअर सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल तर त्या ठिकाणी ती फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला पेशंट केअरपेक्षा त्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट कशा पद्धतीने करता येईल, जास्तीत जास्त प्रॉफिट कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे आपल्याला प्रायोरिटी देताना दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस हे प्रायव्हेटायझेशनचे झालेले दिसून येतात. Next is government loss out the potential dividends. If the privatized companies are quite profitable, then this means the government miss out on their dividends, instead going to the wealthy shareholders.
म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिले आहे तो म्हणजेच गव्हर्नमेंट लॉस आउट द पोटेन्शियल डिव्हिडन्स. म्हणजेच जर समजा एखादी पब्लिक सेक्टर इंडस्ट्री ही प्रायव्हेटाईज केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेटाईजच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या इंडस्ट्रीजला किंवा त्या कंपनीला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होत असेल किंवा थोड्या जरी प्रमाणात त्या ठिकाणी प्रॉफिट होत असेल तर जो काही गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी आपल्याला डिव्हिडंड मिळणार आहे तो कुठेतरी मिस आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस हे त्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेटायझेशनचे झालेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात ज्या वेळेला एखादी पब्लिक सेक्टर इंडस्ट्री ही प्रायव्हेटाईज केली जाते व त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या इंडस्ट्रीजला किंवा त्या कंपनीला प्रॉफिट होत असतो, परंतु त्याचे शेअर हे गव्हर्नमेंटकडे नसून ते प्रायव्हेट सेक्टरकडे असतात. त्यामुळे त्याच्या माध्यमातून जो काही डिव्हिडंड गव्हर्नमेंटला मिळणार असतो पब्लिक सेक्टरकडे असल्यामुळे तो डिव्हिडंड त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटला लॉस झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज प्रॉब्लेम ऑफ रेग्युलेटिंग प्रायव्हेट मोनोपोली. Privatization create a private monopoly such as the water companies and the rail companies. These need the regulations to prevent abuse of monopoly power. Therefore, there is a still need to government regulations similar to the under state ownership. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिले तर म्हणजेच प्रॉब्लेम ऑफ रेग्युलेटिंग प्रायव्हेट मोनोपोलीज. म्हणजेच त्या ठिकाणी पब्लिक सेक्टरचं मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेट मोनोपोली ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारची जी काही प्रायव्हेट मोनोपोली आहे ती कमी करणं किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेम निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. मग त्या ठिकाणी वॉटर कंपनीज असतील किंवा रेल कंपनीज असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला मोनोपोली त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारची जी काही मोनोपोली आहे ती कुठेतरी रेग्युलेट करणं किंवा ती कुठेतरी कमी करणं हा आपल्या ठिकाणी सर्वात मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही प्रायव्हेट मोनोपोली आहे ते कमी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक इंडस्ट्रीवरती गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण स्टेट ओनरशिप कंपनीज त्या ठिकाणी रन केल्या जातात, म्हणजेच अंडर स्टेट ओनरशिप कंपनी ज्याप्रमाणे रन केल्या जातात त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपण इतर सेक्टरवरती देखील गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन असणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी आपण प्रायव्हेट मोनोपोली जी आहे ते कुठेतरी आपण कमी करू शकतो. अशा पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस हे आपल्याला दिसून येतात. Next is increase unemployment. Disinvestment of the PSUs lead to reduction in unemployment opportunities for the people. Increased unemployment was the additional woes related to the privatizations of PSUs. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिले आहे तो म्हणजेच इन्क्रीज अनएम्प्लॉयमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की PSU सेक्टरमधले ज्याप्रमाणे आपण डिसइन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेला आपल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट रिडक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला करण्यात आलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी पब्लिक सेक्टरमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या कुठेतरी आपल्याला प्रायव्हेटायझेशनमुळे कमी झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मार्केटमध्ये अनएम्प्लॉयमेंट ही वाढलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी PSU सेक्टरचं प्रायव्हेटायझेशन केल्यामुळे आपल्याला अनएम्प्लॉयमेंट ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये वाढलेली दिसून येते. नेक्स्ट इज शॉर्ट टर्मिझम ऑफ फर्म. द वे गव्हर्नमेंट इज बिंग मोटिवेटेड बाय द शॉर्ट टर्म प्रेशर्स दिस इज समथिंग प्रायव्हेट फर्म मे डू ॲज वेल. टू प्लेस द शेअरहोल्डर they may seek to increase the short-term profit and avoid investing in the long-term project. The privatized companies are trying to make use of existing plants rather than invest in new ones. नेक्स्ट आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिले तर म्हणजेच शॉर्ट टर्मिझम ऑफ फर्म. म्हणजेच काय केलं जातं तर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे गव्हर्नमेंट हे त्या ठिकाणी प्रेशर खाली आपल्याला शॉर्ट टर्म प्रेशर खाली आपल्या ठिकाणी मोटिवेट होताना दिसून येतात त्याच पद्धतीने त्या ठिकाणी प्रायव्हेट फर्म देखील त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट टर्म प्रेशरवरती आपल्याला काम करताना आपल्याला मोटिवेट होताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपले जे कोणी शेअर होल्डर असतील त्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना संतुष्ट करण्यासाठी ठिकाणी आपल्याला इंडस्ट्रीज असतील किंवा प्रायव्हेट सेक्टर फर्म असेल ही त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट टर्म प्रॉफिट कशा पद्धतीने मिळवता येईल, शॉर्ट टर्म प्रॉफिट कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर लॉंग टर्म प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट ही त्या ठिकाणी अवॉइड करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जेव्हा एखादी पब्लिक सेक्टर इंडस्ट्री ही त्या ठिकाणी प्रायव्हेटाईज केली जाते त्यावेळेला नवीन प्लॅन्ट त्या ठिकाणी तयार न करता जो काही एक्झिस्टिंग प्लॅन्ट असेल त्यावरतीच त्या ठिकाणी आपल्याला वर्क करताना आपल्याला प्रायव्हेट सेक्टर कंपनी देखील आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डिसॲडव्हान्टेजेस जे आहेत ते ठिकाणी आपल्याला प्रायव्हेटायझेशनचे झालेले दिसून येतात.